भावांनो, जय शिवराय. आज दीदीच्या झी टॉकीजच्या शूटपासून ती आशाताई गवळी यांना भेटण्यापर्यंत आणि दीदीच्या एक सोबत दिवसात 2 कीर्तना करण्याचा मी आज तुम्हाला प्रवास दाखवणार आहे. तर पुढे बघा. तर भावांनो नमस्कार. नवीन बघून आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आपण गेलतो फ्लाईटला. तर गेले आपण चढून डायरेक्ट चाललो विमानामध्ये आणि बघतो तर काय मस्तपैकी आतमध्ये सगळेजण बसलेले होते ना, आपल्याला जायला लेट झालता. काय मग आपण बसता झाली फ्लाईट चालू आणि उडायलाही केलं. आपण तर काय अख्ख्या फ्लाईटमध्ये झोपूनच गेलतो, कारण का आपल्या तर काय फर्स्ट टाइम नव्हतं आणि रात्रीची फ्लाईट होती म्हणल्यावर आपल्याला झोप लागणार का नाही. आणि डायरेक्ट आता आपण पोचलोय कुठं तर पुण्याच्या एअरपोर्टवर. उतरलं बघतो मस्तपैकी आता बस बी आली ती आपल्याला नेला. मग तिथे आपण बसमध्ये बसून डायरेक्ट आलो एअरपोर्टवर. एअरपोर्टवर पोचल्या डायरेक्ट आलो आपण पिकअप पॉईंटला आपल्या गाडीची वाट बघण्यासाठी. आणि बघता 2 मिनिटात वेट करता आपली लगेच कार्यकर्त्यांची गाडी आलेली होती. मग बसलो आपण गाडीत आणि आलो डायरेक्ट कीर्तनाच्या ठिकाणी. आल्यास थोडासा आराम केला आणि लगेच दीदीने कपडे घालून डायरेक्ट आपण निघालो आता कीर्तनाच्या सेवेला. आणि आज आपल्याला कीर्तनात इतक्या मोठ्या व्यक्तीची गाठ भेट होईल असं कधी वाटलं नव्हतं. तेवढं दीदीचं कीर्तन झालं चालू आणि तेवढ्यात आलता कमले दादाला हाय बाय करून आपण आलो डायरेक्ट कुठं तर आपल्या नेहाल दादाकडे. काल नेहाल दादासोबतच आपल्याला जायचं आता बार्शीला. तेवढंच कीर्तन संपताना दीदीच्या कीर्तनाला आल्या आशाताई अरुण गवळी. त्यांची आपण गाठभेट घेऊन त्यांच्यासोबत थोडेसे फोटो काढून आता आपण निघालो डायरेक्ट बीडच्या दिशेने. बीडला पोचल्या साईन आपण डायरेक्ट डॉमिनोजमध्ये गेलो, कारण की जाता येतं तर काय आपण जेवण केलेलं नव्हतं. मग डॉमिनोजमधून पिझ्झा वगैरे खाऊन आता आवरून निघालो आपण डायरेक्ट झी टॉकीजच्या शूटला. लगेच दीदी साहेब बी आपल्या आल्यावरनं लगेच कीर्तनाचा ड्रेस वगैरे घालून आणि आता आपण डायरेक्ट निघालो यशवंतराव सभागृह बीडमध्ये. गेल्या बघतो तर काय तेवढ्यात आपल्या आई साहेब बी तिथं पोचलेल्या होत्या, कारण का आपल्या संस्थेच्याच मुली ह्या बारचीनं शूटसाठी आलेल्या होत्या. मग वहिनीला बी बनलं करा हाय, वहिनीनं बी आपल्याला केलं हाय. आणि आपल्या पुरी बघा आज कशा एकदम रेडी होऊन आल्या, कारण की आज त्यांचं पहिलं शूट होतं झी टॉकीजवर. आणि दीदीचंच कीर्तन आहे आणि दीदी कशी शूटमध्ये वाकून बघते बघा, तयारी कशी चालू आहे किंवा काय. दीदी म्हणलं अगं असं सेलिब्रिटी असल्यानंतर दाखवत जा. दीदी म्हणले आपल्याला काही इगो बिगो नाही, आपण सगळ्यांना ही आणि आपले झी टॉकीजचे सगळे माणसं आपल्या घरच्यासारखे. म्हणलं चलते दीदी. आई म्हणत होती काय बघायला लागली. मग तेवढ्यात आले हेमंत सर, म्हणजे आपले सगळे देखरेख करणारे झी टॉकीजवरचे. आणि काही सेटअप बघा कसा आहे. इथनं डायरेक्ट शूटिंग बिटिंग होती, मायकिंगची सिस्टीम आपलं बघून तर डोकंच फिरलं. आणि केतनचं आपल्या मस्तपैकी श्रीचं तर काय चालू होतं ह्यांच्यालाच माहिती. बरंच झाली आपली शूटिंग चालू आणि आपण तर काय नेहाल दादा श्रीनं आपण तर काय एकदम टॉपच्या सीटला म्हणजे पुढं एकदम बसलो होतो, कारण काय कॅमेऱ्यात बी आपण दिसलो पाहिजे. आता ब्लॉगमध्ये पण दिसतोय पण कॅमेऱ्यात पण दिसलो पाहिजे. आणि दीदी बी आली ती स्टेजवर, पण कीर्तन असल्यासारखं वाटत नव्हतं. परत जे कीर्तन चालू झालं 10:15 वाजता, ते आता काय बोलायचं डायरेक्ट आपण घरी पोचलो 1-1:30च्या दरम्यान. मग कीर्तन चालू असतं आणि दरबारचीच प्रमाणे झी टॉकीजच्या शूटला विठ्ठोबा रखुमाईला इतक्या दीदीना हार घातले गेले की काय सांगायचं. आणि शेवट रात्री आपण 4:15 वाजता म्हणजेच पहाटे दुसऱ्या दिवशी घरी पोचलो. तर आजसाठी एवढंच.